पोलीस विभागाने इन्व्हेस्टिगेशन चांगलं केले, अधिकारी चांगले, सीपी मुंबई त्याच्याबरोबर PI देसाई यांनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर काल रात्री 11 वाजता MPSCने मान्य केलं की FDAचा जो इन्स्पेक्टरचा पेपर आहे त्यातले प्रश्न हे फुटलेले आहेत। आम्हाला असं कळतंय की 3 अधिकाऱ्यांची नावं FIR मध्ये आहेत, अजून FIR आमच्यापर्यंत आलेलं नाही आणि इतर 6 लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली नाही। आपण सगळ्यांनी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, 1997 ला MPSCचा पहिल्यांदा पेपर फुटला होता PSIचा आणि त्यावेळेसचे अध्यक्ष जे होते MPSCचे, काय नाव होतं त्यांचं, कर्णिक, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, 1.5 वर्ष जेलमध्ये होते। आता विद्यार्थ्यांची मागणी, आमची सगळ्यांची मागणी आहे की FDAचा हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साईजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं। त्यामुळे MPSCचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं। आणि आम्ही अजून एक विनंती करतो की हे जे काही तपास आहेत, FIR आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपून ठेवू नका। कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपर नाही, हे प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे आहे। अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत, एक पेपर हा 40-40 लाख रुपयाला तिथं गेलेला आहे। त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, MPSCचा पेपर कधीच फुटत नव्हता, 1997 नंतर आत्ता तो पहिल्यांदा फुटलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत, कारण का ह्याच्यातून आपण जर बघितलं तर PSI असेल, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या मोठ्या मोठ्या पदाच्या परीक्षा सुद्धा MPSCतून घेतल्या जातात। एक पेपर फुटला तर बाकीचे सुद्धा पेपर फुटू शकतात असं आता विद्यार्थ्यांना वाटत आहे। त्यामुळे इथं चांगला अध्यक्ष असणं महत्वाचं आहे आणि पेपर घेत असताना हे चुकीचं उदाहरण आहे की एक पेपर ऑफलाईन पद्धतीने तिथं फुटला, कारण अधिकाऱ्यांनी फोडला, पण याच्यात आम्हाला येणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईनच पाहिजे, ऑनलाईन नको, ही आमची ठाम मागणी। फक्त अध्यक्ष हा चांगल्या प्रतिमेचा या आमच्या आयोगाला तुम्ही द्यावा अशी सरकारला सुद्धा विनंती करतो। त्याच्याच बरोबर सामान्य प्रशासनाचे जे मंत्री आहेत, जे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी सुद्धा या बाबतीत आज संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण द्यावं आणि अध्यक्ष तुम्ही बदलणार आहात का, कुठल्या व्यक्तीला तुम्ही अध्यक्ष बनवणार आहात हे स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो। सोलापूरकरांसाठी खास आकर्षण द रूफटॉप फॅमिली टेरेस रेस्टॉरंट संपूर्ण नवीन मॅनेजमेंटसह हवेशीर वातावरणात जेवणाचा मनमुराद आनंद आणि सोलापूर शहराचे सुंदर विहंगम दृश्य, विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी, बर्थडे पार्टी, नामकरण समारंभ, किटी पार्टी, साखरपुडा, अॅनिव्हर्सरी पार्टी, छोटी फॅमिली पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग व ऑफिस कार्यक्रमांसाठी उत्तम व्यवस्था। पत्ता द रूफटॉप हॉटेल रितेशच्या टेरेस मध्ये, गोल्डफिंच पेठ, सावरकर मैदान, सोलापूर। मोबाईल 9960 73 61 55 आणि 98 23 94 94 34।